नमस्कार. आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की लोक काय म्हणतील. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा सर्वांनाच त्रास देणारा आहे. तुम्हाला, मला, प्रत्येकाला. लोक माझ्याविषयी काय विचार करत असतील, लोक माझ्याविषयी काय बोलत असतील, हा जो प्रश्न आहे हा प्रत्येकाला त्रास देणारा आहे. आणि हा जो प्रश्न आहे लोक काय म्हणतील, यामुळंच बऱ्याच जणांची प्रगती थांबून गेली. कारण की प्रत्येक जण एखादी ऍक्शन घेताना, एखादी कृती करताना हाच विचार करतो की ही जर ऍक्शन मी घेतली, ही जर मी कृती केली तर लोक माझ्याविषयी काय बोलतील, लोक माझ्याविषयी काय विचार करतील. तर आज आपल्याला या प्रश्नाचं सोल्युशन काढायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक व्यक्ती होता आणि तो राजाच्या दरबारामध्ये होता. आणि त्यावेळेस एक दिवस तो राजाकडे गेला आणि राजाला म्हटलं, राजेसाहेब, आपल्या दरबारातले जे लोक आहेत तर ते माझ्याविषयी खूप वाईट वाईट बोलतात. आणि राजाने सांगितलं, ठीक आहे, आजचा दिवस जाऊ दे, उद्या मी बघतो काय करायचं ते. पण उद्या मात्र तुझ्यासाठी एक महत्वाचा जॉब आहे. तू उद्या सकाळी लवकर दरबारात यायचंय. तो जो व्यक्ती आहे तो दुसऱ्या दिवशी लवकर दरबारात आला. राजाने त्याच्याजवळ एक पातेलं भरून दिलं, एक काहीतरी भांड दिलं पाण्याचं, काठोकाठ भरलेलं, आणि सांगितलं, तुला मात्र आज असा जॉब आहे का हे जे पाणी आहे काठोकाठ भरलेलं या पातेल्यामध्ये, हे पातेलं घ्यायचं आणि या दरबाराला चक्कर मारत राहायचं सायंकाळपर्यंत. पण शर्त अशी आहे की यातला एक थेंब सुद्धा पाणी खाली सांडता कामा नये, आणि सांडलं तर मात्र तुला शिक्षा होईल. आणि आता मात्र त्याचा जो जॉब होता तो एकदम व्यवस्थितरित्या पूर्णपणे फोकस न तो काय करत होता, ते पाणी, ते पातेले घेऊन त्या दरबाराला चक्कर मारत होता. आणि सायंकाळ झाली, त्याचा जॉब संपला. आणि राजाने त्याला बोलवलं आणि म्हटलं, आज तुझ्याविषयी कोण कोण वाईट बोललं रे. तो म्हटला, राजेसाहेब, असं कसं विचारता, आज माझं पूर्ण लक्ष ह्या गोष्टीवरती होतं की यातला एक थेंब सुद्धा खाली सांडता कामा नये. लोक माझ्याविषयी काय बोलले असतील काय नाही हे आजचं मला काहीच माहिती नाही. मग राजा म्हटला, अरे तू एवढा कसा वेळलाय मग दररोजचा, एवढा कसा रिकाम टेकडा आहे की लोक तुझ्याविषयी काय बोलतात हे तुला ऐकायला येतं. मग आपलं आजचं सोल्युशन हेच आहे की लोक आपल्याविषयी काय बोलतात, लोक आपल्याविषयी काय विचार करतात, हे आपल्याला कसं काय ऐकायला येतं. म्हणजे आपण रिकाम टेकडे का, आपल्याला काही काम नाही का. जर आपण आपल्या कामात जर परिपूर्ण बिझी असू, पूर्णपणे फोकस असू, तर लोक आपल्याविषयी काय विचार करतील हे आपल्याला ऐकायला येणार नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला ऐकायला येईल त्या दिवशी आपण स्वतःच बघायचंय, स्वतःशीच विचार करायचा आहे की आज मला काही काम नव्हतं का, आज मी जरा रिकामा होतो का. आपण बिझी असलं पाहिजे, प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे आपल्या कामामध्ये. म्हणजे फालतूचे विचार आपल्या डोक्यामध्ये जात नाहीत. आणि ही जी गोष्ट आहे ही सक्सेससाठी खूप महत्वाची आहे, म्हणून आपण तिच्यावरती आज डिस्कशन करतोय, सहज नाही करत आहे. कारण की असं म्हटलं जातं, इफ यू डोंट केअर व्हॉट पीपल थिंक अबाउट यू, यू ऑलरेडी पास द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. म्हणजे काय, तर याचा अर्थ असा होतो की लोक तुमच्याविषयी काय विचार करतात या गोष्टीची जर तुम्हाला काहीच चिंता नसेल, काहीच काळजी नसेल, तर समजून जा तर तुम्ही सक्सेसची पहिली स्टेप पास केलेली आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो की लोक तुमच्याविषयी काय विचार करतात याचा जर तुम्हाला फरक पडणं बंद झाला असेल तर तुम्ही सक्सेसची पहिली स्टेप पास केलेली आहे. आणि मला असं वाटतं, ही काही सायंटिफिक आकडेवारी नाही, मला असं वाटतं की जवळपास 90 ते 95% लोक अशा आहेत का ज्यांनी सक्सेसची पहिली स्टेपच पास केलेली नाहीयेत. म्हणजे ते अजूनही हाच विचार करतायत, मी ही ऍक्शन घेतली, नवीन बिझनेस स्टार्ट केला, नवीन कामाला सुरुवात केली, अशा पद्धतीने थोडी नाविन्यता आणली तर लोक काय म्हणतील, या विचारानं ते ऍक्शनच घेत नाहीत. म्हणून ही सक्सेसची पहिली स्टेप आहे. मी वाक्य पुन्हा रिपीट करतो पाहिजे तर, इफ यू डोंट केअर व्हॉट पीपल थिंक अबाउट यू, यू ऑलरेडी पास द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. जर लोक तुमच्याविषयी काय विचार करतात याचा जर तुम्हाला फरक पडणं बंद झाला तर ही सक्सेसची पहिली स्टेप आहे. म्हणजे पुढच्या पायऱ्या जर चढायच्या असतील तर तुम्हाला पहिली पायरी आधी चढावं लागेल, आणि ती आहे म्हणजे लोक काय विचार करतील हा विचार तुमचा बंद झाला पाहिजे. लोक काय विचार करणार आहे, लोक कधी बरोबर विचार करतातच का, असं अजिबात नाही. असं म्हटलं जातं की लोक तुमच्या माझ्या 13व्याला म्हणतील, खूप ऊन आहे मठ्ठा आणा. लोक काही विचार करू शकतात. आणि अजून एक वाक्य मला खूप आवडतं ते,
लोग क्या सोचेंगे, अगर ये भी आप ही सोचेंगे तो फिर लोग क्या सोचेंगे? लोक काय विचार करतात हा विचार पण जर तुम्हीच कराल तर मग लोक काय विचार करतील? लोकांचं काम आहे विचार करणं, त्यांना विचार करू द्या. तुम्ही मात्र तुमच्या कामात बिझी असलं पाहिजे, तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रोडक्टिव्ह असलं पाहिजे, जास्त लोड घेण्याची आवश्यकता नाही. आणि हा विषय आपण डिस्कस एवढ्यासाठी केला की सक्सेसची पहिली स्टेप ही लोक काय म्हणतील हा विचार सोडल्यानंतर सुरू होते. त्यामुळं तुम्ही सक्सेसफुल होण्यासाठी आणि तुम्ही आजच्या व्हिडिओनंतर थोडा बदल करू शकतात आणि तुम्ही सक्सेसच्या दिशेनं पहिली पायरी ओलांडू शकता. त्यासाठी मी सोमनाथ माले तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. जय हिंद.